नमस्कार. आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत आणि त्यांच्या प्रभागातील समस्या काय आहेत, त्यावर ते कशा प्रकारे उपाययोजना करणार आहेत आणि त्यांचं नेमकं व्हिजन काय आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत समाज मुद्रा या विशेष सत्रात. तर आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 9 चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, नांदेड शहर युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विक्रमसिंग भगतसिंग ठाकूर सर यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, आतापर्यंत आपण केलेल्या सामाजिक कार्याचा आम्हाला थोडक्यात आढावा द्यावा. माझं नाव विक्रम भगतसिंग ठाकूर आहे. नवीन मुंडा भागात आमची व्यायामशाळा आहे. त्या व्यायामशाळेच्या अनुषंगानं पाठीमागचे 50 वर्ष झाले मी, माझे वडील, आम्ही सर्व भावंड मिळून समजा आम्ही व्यायामशाळेच्या मार्फत लोकांना चांगले आरोग्य, जैसे कि फिजिकल फिटनेस और एक अच्छे रूटीन का, जैसे की व्यसन मुक्तीच्या विरोधात आम्ही काम करतो. आणि मागील समजा एक 4-5 वर्षापासून मी कंटिन्यू वार्डामध्ये सक्रिय आहे. इसके साथ ही मेरा एनिमल्स में बहुत अच्छा काम है. उसके साथ साथ जैसे कि मैं गौशाले का काम करता हूँ और ब्लड डोनेट कैंप्स, ऐसे हर एक्टिविटीज़ में मेरा वो मेरे ग्रुप का हमेशा इन्वॉल्वमेंट रहता है. ओके सर. तर सर, यासोबतच आपला विभाग कोणत्या समस्यांपासून वंचित आहे आपल्याला काय वाटतं? आमच्या प्रभागामध्ये काय आहे की जे मूलभूत गरजा आहे ते पण पूर्ण नाही. जिथं रोड बनायले तिथं नाल्याचं नियोजन नाही, जिथं नाले झाले तिथं मेन जसे की चंबर लाईनचं, गटर लाईनचं व्यवस्थापन नाही. तो रोड करणार, मग अजून तुटणार, त्याच्यावर अजून रोड करणार. आता हे एक मॅनेजमेंट परफेक्ट काही नाही. आणि वार्डामध्ये म्हणलं समजा तर काय आहे की बाहेरचे उमेदवार असल्यामुळं त्यांना वार्डातील समस्याची जाणीव नाही. ओके. तर सर, आता जे आपण समस्या सांगितल्या, तर त्या समस्यावर आपली काही उपाययोजना असणार आहे का? म्हणजे आपली काही ब्लूप्रिंट तयार आहे का? ब्लूप्रिंट तर सांगू शकत नाही मी, लेकिन मी आता जे सर्वे करत आहो पाठीमागच्या 2 लोकसभा, 1 विधानसभा, की जसे की खोब्रागडे नगर झालं, खोब्रागडे 1, 2, हमालपुरा, मस्तानपुरा, त्याच्यानंतर मग इकडं विष्णुनगरचं काही भाग, या भागामध्ये तिथले काही महापौर राहिलेले लोक आहेत, काही स्थायी समिती अध्यक्ष आहेत, हे आहेत. त्या लोकांनी काय विकास केलं हे तुम्हाला जेव्हापर्यंत ग्राउंडपर्यंत तुम्ही जात नाही हे तुम्हाला कळत नाही. आता एका मायमाऊलीनं पाठीमागच्या जेव्हा मी निवडणूकमध्ये थांबू की नाही याचं सर्वे चालू होतं, एका मायमाऊलीनं पाणी सुटायची वेळ होती, 4 दिवसाला एकदा पाणी येते. खोब्रागडे 2ची गोष्ट आहे ही. तिथे एका मायमाऊलीनं ग्लासमध्ये पाणी घेतली तर पाण्यामध्ये वास असा येत होता की तो गटरचं पाणी होता. तर त्या दिवशी ते त्यांचं राहणीमान ऐकून, असं ते बघून असं वाटलं की आपल्याला काहीतरी या लोकांसाठी करायचं आहे. ओके सर. तर आपण म्हणताय की येथील उमेदवार हे आयात उमेदवार आहेत, तरी देखील जनता त्यांना का निवडून देते, आपल्याला काय वाटतं? आयात उमेदवार आहे हे तर ठामच आहे. जनता का निवडून देते याचं कारण असं आहे की पैसे टाका आणि पैसे कमवा. हे काय करतात की प्रति उमेदवार समजा 2,000-3,000 मत दिलं, आता 2,000 मतही दिलं तरी तो अगर समजा 5 वर्षाचं आपण त्याला कॅल्क्युलेशन केलं तर 90 पैसे प्रति दिवस हे यांनी माणसाची किंमत लावलेली आहे. तर बाजारपेठेमध्ये आपण बघितलं तर बैलाची किंमत हे 1 लाख आहे, म्हशीची किंमत 1.5-2 लाख आहे. सदा आपल्याला कुत्रं घ्यायचं तर कुत्र्याची किंमत हे 4-5 हजार आहे. कोंबडी घ्यायची तर कोंबडीची किंमत 1200-1300 रुपये आहे आणि माणसाची किंमत हे प्रतिदिवस 90 पैसे लावतात. त्या कारणानं काय होतं की सत्तेमधून पैसा, पैसेमधून सत्ता, ही भूमिका आहे. ओके. तर सर, मागच्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रभागातील उमेदवारांना डावळून बाहेरचा उमेदवार दिला जातो अशी चर्चा आहे, यावर आपलं काय मत आहे? हाँ, एब्सोल्युटली करेक्ट. ये तो सब जगह पे, समझो हमारे वार्ड में यही चर्चा है कि बाहर का उम्मीदवार हमारे वार्ड में देने के बाद में प्रॉब्लम क्या होता है कि बाहर का उम्मीदवार ये फॉर्च्युनर में रहता है. ते काय करतो की 40-45 लाखाच्या गाडीमध्ये फिरतो आणि असे फिरतो, नवरा बायको ते 45 लाखाच्या गाडीत फिरतात. मग हे जे आमचं एरिया आहे हे काय आहे की थोडासा स्लिम बस्ती है, ये है मस्तानपुरा हो गया, खोब्रागडे हो गया, हे जे एरिया आहे या एरियामध्ये त्यांची गाडी जात नाही. तर इथले काही समस्या आहेत हे त्यांना जाणीव होत नाही. आता त्या लोकांमधूनच मला एकानं प्रश्न विचारला होता कि भैया हम जिंदे हैं कि मर गए, या हम भूल गए बोले, हमारे को देखने वाला ही कोई नाही बोले. आता हे काय करतात की हे ज्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राहतात तिथं कसे आहेत, क्लीन रस्ते, त्यांना रात्री लॅम्प
वॉकिंगसाठी ट्रॅक, त्याच्यानंतर वेळोवेळी पाणीचं व्यवस्थापन चांगलं, आणि यांच्या इथं जे पाणी येतो तो एकदम स्वच्छ पाणी येतो. आणि आमच्या खोबरागडे 1 मध्ये 2 मध्ये कुठं लॅम्प नाही, कुठं रस्ते नाही, रस्ते वर घर खाली. यांच्यापाशी इनका क्या हुआ कि इनका संपर्क ही नहीं है वार्ड में संपर्क नहीं रहने की वजह से क्या हुआ कि ये लोग कैसा सर्वाइव कर रहे हो. अब उनकी त्यांची जीवनशैली अशी आहे की ते फार म्हणलं तर असं, तुम्ही जेव्हा कधी अगर तुमचं सर्वे असलं या कुठं कोई पत्रकार अगर जाएंगे तो दिखेगा कि ऐसा कि लगेगा कि ये लोग सही में जिंदे है या मर गए. ऐसी वहाँ पे की अवस्था है आज के टाइम पे की. ओके. तर सर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीय म्हणून किशोर स्वामी यांची ओळख आहे. तर यांच्या विरुद्ध आपली थेट लढत आहे. तर आपल्याला काय वाटतं, ही निवडणूक अटीतटीची ठरेल का? बिलकुल अटीतटीची म्हणू शकत नाही. जे तुम्ही ज्यांचं नाव म्हणले ते खूप मोठे लोक आहेत, पैशानं खूप मोठे लोक आहेत, आणि त्यांच्या समोर लढण्यासाठी माझ्यासारख्या युवकांना संधी दिली. याचं कारण असं आहे की ते लोक ग्राउंडचे नाहीत, ते लोक काय आहेत, बंगलेवाले आहेत. आणि मी हे सर्वसामान्य घरचा कार्यकर्ता आहे. माझ्या वडिलांनी पूर्ण आयुष्य हे लोकांना व्यायाम शिकवण्यामध्ये, त्यांचं पूर्ण जीवन जो उनकी जिंदगी है वो लोगों की हेल्थ सुधारणे म्हणून झालेवाला आहे. आता मी हे ग्राउंडचं कार्यकर्ता आहे. मला एक निवडणूक लक्षात येते की याच्या पहिल्याची महानगरपालिका 2017ची 2017मध्ये स्वतः चव्हाण साहेब हे आमच्या वॉर्डामध्ये 17 ते 18 बैठका घेतात, कॉर्नर सभा घेतात, बैठका घेतात, सगळ्यांच्या घरी जातात. ते निवडणूक स्वतः साहेबांनी हातात घेतली होती. साहेबांनी यशस्वीरित्या ते पार पाडली. हे सगळं पॅनल निवडून आलं. आज जे भाजपमध्ये पळून गेलेत त्या पॅनल, ते पॅनल निवडून आलं. ते पॅनल निवडून आल्यानंतर त्यांची जे मताधिक्य होतं हे यांची लीड होती. विरोधकांचे जेवढे मतं पडले नव्हते यांची ती लीड होती. समजा उदाहरणार्थ ते 10,000 15,000 12,000 त्यांना मतं पडले होते. तेच चव्हाण साहेबांची जेव्हा निवडणूक होती, चव्हाण साहेब वर्सेस चिखलीकर साहेब, तेव्हा हे लोकांचं ग्राउंडवर काम नाही, फक्त पैसे टाका, पैसे कमवा. यांनी त्या बूथावर लक्षसुद्धा दिलं नाहीत. तुम्ही ज्यांचं नाव म्हणलेत, आम्ही त्यांचं नाव घेऊ नये, तुम्ही त्यांचं नाव म्हणले, त्यांनी मुक्तेश्वर आश्रमचं बूथ आहे, राईस शवचे बूथ आहेत, आणि त्याच्यानंतर इथंच पॉलिक्लिनिकचं बूथ आहे, पॉलिटेक्निक कॉलेजचं बूथ आहे. ह्या बूथावर त्यांनी माणसंसुद्धा ठेवली नाहीत. त्या अनुषंगानं यांची जी ग्राउंडची जी फिल्डिंग होती ती चुकली. त्याचं जे ते रिझल्ट होतं ते चव्हाण साहेबाला भेटलं. आणि त्याच्यानंतरची निवडणूक जी होती ते होती वसंत चव्हाण साहेब, आमचे साहेब वसंत चव्हाण साहेब आणि चिखलीकर साहेब. वसंत चव्हाण साहेबांनी हे जिम्मेदारी लोकांना दिली ती, कार्यकर्त्यांना दिली ती. कार्यकर्त्यांनी स्वतःची निवडणूक म्हणून ते हाताला घेतली होती. तर आम्ही बूट एकदम सिस्टमॅटिकली समजा आम्ही ते हँडल केली. एकदम परफेक्ट नियोजन होने के बाद में हमारे को उसका फ़ायदा हुआ. वो चौहान साहब को फ़ायदा क्यों नहीं हुआ? क्योंकि चौहान साहब के पास खाली फॉर्चुनर वाले कार्यकर्ते थे, ग्राउंड पे काम करने वाले कार्यकर्ते नहीं थे. ओके. तर सर, मागच्या अनेक वर्षांपासून नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा आहे. तर यावर्षी काय होईल? या निवडणुकीमध्ये सुद्धा तो बालेकिल्ला आपण राखू शकाल का? आपल्याला काय वाटतं? नाही नाही, बिलकुल बिलकुल. आमचे साहेब रवींद्रदादांनी जे समीकरण केलेलं आहे, काँग्रेस आणि वंचितची युती, बिल्कुल 101% इस बार हमारे ही समझो वंचित और कांग्रेस का ही महापौर होगा. और इसका रिजल्ट आपको आने वाले 16 तारीख को दिखाई देगा. ओके. तर सर, आपल्याला असं का वाटतं की जनतेने आपल्याला का निवडून द्यावं? हाँ, जनता ने मुझे क्यों चुन के देना है, क्योंकि मैं कुछ फॉर्च्युनर में का कार्यकर्ता नहीं हूँ. मैं सर्वसामान्य घरामधला कार्यकर्ता आहे. माझ्या घरी कोणी महापौर नाही, कोणी आमदार नाही, कोणी सभापती नाही. मैं 24 आवर्स लोगों के लिए अवेलेबल हूँ. और जो लोगों के जो वहाँ पे समस्याएं है वही मेरी समस्या आहे. मी मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांचं काम केलं तो मी आज त्यांच्या विरोधात उभा आहे. तो पिछले साल जब चुनाव हुए थे तो उसमें से रिजल्ट हमारे को पॉझिटिव्ह आया था. तो मैंने जस्ट सगळ्यांची माग असते, मी त्यांना सांगितलं की बाबा माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, ते रस्ते आहेत, खड्डे आहेत, खड्ड्यामुळे सायकल. तेव्हा मी त्यांना विचारलं की बाबा असं असं मुलगा पडला सायकलून, डोकं फुटलं, 3 टाके लागले त्याला, तुम्ही काम करा, तुम्ही 4-4.5 वर्ष झाले आता निवडून आले, तेवढं फक्त ते मंदिरचा एक पॅच बनवून टाका. तर सदरीत नगरसेवक मला असं जवाब देतो कि भैया वो रोड पे हमने डबल पैसे दिए और तुम्हारा कुछ व्यक्तिगत काम होगा तो हम करके देंगे, तुम वो उसका मत बोलो. तर जेव्हा माझ्या मुलाचं स्वतःच्या मुलाचं रोडवर ॲक्सिडेंट होतो, खड्ड्यामध्ये ॲक्सिडेंट होतो,
आणि त्याच्यानंतर आपल्याला असे जबाब येतात. मग त्यावेळेस माणसांनी काय करावं? आणि स्थानिकच्या उमेदवाराला तुम्ही जेव्हा निवडून देत नाहीत, त्याचं इफेक्ट काय पडतो कि जो स्थानिक का नेतृत्व है वो कहीं छुप जाता. फिर क्या होता की गुन्हेगारी वाढतो. आता आमचे जेवढे समजा हे आयात बाहेरचं मटेरियल आहेत, हे सगळे मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहतात. यांना माहीत नाही ग्राउंडवर कोण भांडणं करायले, कोण बाहेरचे गुंडागर्दी करायलेत, आता कोणी रात्री कोणाचे कार चोरायलेत, कोणी काळावर दगडं मारायलेत. हे यांना काही गरज नाही. माझ्यासारखं मुलगा अगर समजा निवडून आला तर काय होतं, एक नेतृत्व जिवंत असतो कि एक स्थानिक के कार्यकर्ते समझो छुप जाएंगे तो फिर बाहर का मटेरियल तुम्हारे को इलेक्शन में साथ देगा, पैसे देगा और चुन के आएगा. उसके बाद में मेरे ऐसा कार्यकर्ता कहाँ जाएगा? तो अगर ये प्रश्नों को सॉल्व करना है तो जो आज जैसे की एक सर्वसामान्य जैसे मतदारांची जे प्रॉब्लेम्स आहेत, माझे तेच प्रॉब्लेम्स आहेत, माझे व्यतिरिक्त प्रॉब्लेम्स नाहीत. गेल्या उन्हाळ्यामध्ये 16-17 दिवस पाणी नव्हतं आम्हाला. आम्ही कसे जगलो आणि कसे राहिलो ते आम्हालाच माहीत आहे. तर सर, यावेळेस जनतेने आपल्याला संधी दिली तर आपण पहिल्यांदा कोणकोणते कामं मार्गी लावणार आहात? सर्वप्रथम ज्या वार्डामध्ये मी गेलतो त्या मायमाऊलीनं जेव्हा मला त्या ग्लासमध्ये जेव्हा पाणी म्हणली की बापू आता 7 वाजले, आमचं पाणी सुटलं आणि हे पाण्याचं वास घेऊन बघ, त्यावेळेस मला डोळ्यात अश्रू आले की बाबा हे जे पैसे द्या आणि पैसे काढा, याच्यामध्ये असं होतं की यांचं जे हाय प्रोफाईल सोसायटी आहे तो हे खालच्या लोकांना बघत नाहीत. सर्वप्रथम ते जे नाली आणि ते पाणी, खोबऱ्याकडे 2ची गोष्ट सांगतो मी, वाटल्यास तुम्ही तिथं चेक करू शकता. 101% तुम्हाला जे मी सांगायलो तीच वस्तू तिथे दिसणार. अक्षरशः माझे एक मित्र आहेत, त्यांना सोडायला गेलो मी तिथं त्याच भागामध्ये. तर 26 नंबर रोडच्या मधातून विष्णुनगरमधून तो भाग येतो. माझ्या बुलेटच्या टायराला तिथलं घाण पाणी लागलं. जेव्हा मी परत घरी आलो तर त्याच्यावर एवढे मोठे मोठे आळ्या होते. मी माझ्या मित्राला फोन लावून विचारलो, म्हणलो भैया तुला मी जेव्हा सोडायला गेलो रात्री मी आलो, बुलेटवर त्या पाण्यामध्ये चंबरमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या रस्त्यावर आळ्या आहेत. तिथं महापौर आहेत त्या वॉर्डामधले, चंबर वर आहेत खाली आहेत. हे प्रश्न यांना कधी दिसत नाहीत. हे भूतो ना भविष्यो, हे निवडणूक मैं जीतूंगा या हारूंगा ये मैं आपको बोल नहीं सकता, लेकिन मैं ये जरूर बोलूंगा जे बाबासाहेबांनी मला अधिकार दिला. तर लोकांना असं वाटत असेल की एवढी मोठी लढत आहे, किशोर स्वामी साहेब सभापती होते, हे होते, विक्रम ठाकूर त्याच्यासमोर कमी पडायले. विक्रम ठाकूर हे कमी नाही. काय की बाबासाहेबांनी स्वामी साहेबालाही एकमताचा अधिकार दिला, मला एक मताचा अधिकार दिला, अमिताभ बच्चन को भी एक मत का अधिकार है, और अंबानी अडानी को भी एक मत का अधिकार है, और प्रधानमंत्री को भी एक अधिकार है. इन्होंने एक बीच में बात बोले कि कुछ मुस्लिम के बच्चे लेके क्या ये इलेक्शन लड़ेगा, उसको मस्तानपुर में थोड़ा सा 1-2 घर सपोर्ट मिला, ये है. तो त्यांना एक मी अब ये वीडियो तो वो देखेंगे, मला 101% है, लेकिन उन्होंने ये देखेंगे कि उन्होंने बोलेंगे कि भाई ये इनको अगर अभी लगता है कि 1-2 बच्चे लेके ये करके ये क्या इलेक्शन लड़ेगा, ये करेगा, कि अब्दुल सिर्फ पंक्चर वाला ही नहीं होता, अब्दुल कलाम भी होता है. और दूसरी बात कि इनका क्या है कि इन्होंने सोच लिए कि ये एक वोट बैंक है, हम इसमें इन्वेस्ट करेंगे और चुन के आएंगे. वो इस बार होने वाला नहीं है, क्योंकि मेरा जो स्लोगन है, मैं सबको बोल के आया हूँ कि खाओ पिओ नोच के और वोट डालो सोच के. तर सर, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे आपल्या प्रभागातील नागरिक मतदान करणार आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल? मैं रिक्वेस्ट करता हूँ उनको कि मैं अपने वार्ड में का एक सदस्य हूँ, उनके साथी में पला बड़ा हूँ. मेरा जन्म खुद नया मुंडा मगनपुरा में हुआ है. मेरे पिताजी की पूरी ज़िंदगी वहाँ गई है, और कि आने वाले चुनाव में अगर बाहर का आदमी कोई चुन के आता है तो इसमें लोकशाहीची याच्यात हत्या झाली आणि पैसेवाले निवडून आले, हे याच्यात हे सिद्ध होईल. आने वाले 15 तारीख को कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी के हमारे के उम्मीदवार पूजाताई पवार
और उसके बाद में ओबीसी के उम्मीदवार मैं ठाकुर विक्रम भगत सिंह, और उसके बाद में शिवकांताताई कदम ओपन महिला, और आनंद पांडुरंग पाटील ओपन पुरुष. आमचे 1 सिलेंडर आणि 3 हाताचा पंजा या बटनावर बटन दाबून आम्हाला बहुमताने विजय करा अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तर हे होते विक्रमसिंग ठाकूर, ज्यांना प्रभाग क्रमांक 9ची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. तुमच्या प्रभागातील समस्या काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मागील नगरसेवकाला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल हे देखील आम्हाला कळवा. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.